नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या रिक्रुटमेंटबद्दल पाहणार आहोत त्याचं मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीज सोबत स्टडी मटेरियल, प्रॅक्टिस क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट, संपूर्ण काय फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला अवेलेबल करून देणार आहे. आपल्याला ते सजेस्ट करणार आहे. तो सोर्स कोठे अवेलेबल होईल याबाबत आपण माहिती देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. हे संपूर्ण मटेरियल आपण डेली अदर एक्झामसाठी सुद्धा SSC असेल, रेल्वे असेल, यासाठी सुद्धा आपण अप्लाय करू शकता, यूज करू शकता. तर त्याबद्दल माहिती देण्यापूर्वी आपण जे पोस्ट विभागासाठी, पोस्ट भरतीसाठी जे आपण 40 ऑनलाईन टेस्ट प्लस 6000 MCQs आपण जे प्रोव्हाइड करत आहोत त्याबाबत मी थोडक्यामध्ये माहिती देतो. तर ही संपूर्ण म्हणजे हे 40 ऑनलाईन टेस्टचे 1K क्वेश्चन होतील आणि हे 6000 क्वेश्चन बरोबर 7000 प्रश्न स्पष्टीकरणासह, आपण काय म्हणत आहे तर स्पष्टीकरणासह विथ एक्सप्लेनेशन ही संपूर्ण मटेरियल आपल्याला फक्त 240 रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर डेडिकेटली जर आपण पोस्ट विभाग, महाराष्ट्र पोस्ट विभागाबाबत पोस्टमन असेल, मेलगार्ड असेल, MTS असेल याबाबत असाल तर मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं आहे, या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे. आपल्याला संपूर्ण स्टडी मटेरियल काय होईल, या व्हॉट्सअप नंबरवरती हे संपूर्ण स्टडी मटेरियल भेटून जाईल. 7248930176 7248930176 या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं की आपल्याला संपूर्ण स्टडी मटेरियल भेटून जाईल. तर आपल्याला समजलं असेल की मित्रांनो आज आपण ज्याबद्दल माहिती देणार आहोत ते माहिती आहे मित्रांनो SBI PO 2020. तर याचं संपूर्ण मोफत स्टडी मटेरियल आपल्याला कोठे भेटेल याचा सोर्स तर अवेलेबल करून देणार. क्विकमध्ये पाहूया याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत. तर मित्रांनो याच्या डेट जर पाहिल्या तर 14 तारखेपासून ॲप्लिकेशन स्टार्ट होतं आहे आणि 4 डिसेंबरला मित्रांनो काय आहे लास्ट डेट आहे. याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे काय तर अगदी क्विकमध्ये काय आहे, आपल्याला याचा रिझल्ट भेटणार आहे. आपल्या हातामध्ये नोकरी असणार आहे अगदी 3 महिन्यामध्ये. किती महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये आपल्या हातामध्ये काय आहे, जवळपास मित्रांनो स्टार्टिंग 35,000. किती? तर स्टार्टिंग मित्रांनो 35 प्लस आपल्याला काय होणार आहे, ही एवढ्या अमाऊंटची काय मित्रांनो ही रिक्रुटमेंट आहे, ही नोकरी आहे. तर आपण थोडक्यामध्ये पाहू याचा सिलेबस काय आहे, त्यानंतर याचे स्टेप कोणकोणते आहेत आणि महत्त्वाचे जे ॲस्पेक्ट आहेत तेवढं पाहूया, फी वगैरे. ठीक आहे. तर पहा 3rd वीकमध्ये काय होणार आहे, डायरेक्ट याचं कॉल लेटरसुद्धा किती 4 तारखेला जर याची लास्ट डेट असेल तर 3ऱ्या आठवड्यामध्ये याचं कॉल लेटर येणार आहे. आणि ऑनलाईन प्रिलिम एक्झामिनेशन लगेचच मित्रांनो 31 डिसेंबरला मित्रांनो, म्हणजे आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे. ठीक आहे, अगदी कमी म्हणजे आपल्याकडे 15 ते 20 दिवस आहेत असं जरी म्हटलं स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी तरी मित्रांनो अवघड नाही. तर 31 डिसेंबरला याची काय आहे, प्रिलिम्स एक्झाम स्टार्ट होत आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर याची मेन्स एक्झाम 29 जानेवारी, लगेचच 29 जानेवारीला काय याची मेन्स होणार आहे. ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे. आणि याचा फायनल रिझल्ट लगेचच मित्रांनो लास्ट वीक ऑफ मार्चमध्ये लगेचच लागणार आहे. म्हणजे अगदी 3 महिन्यामध्ये आपल्या हातात ही सेंट्रल गव्हर्नमेंट बँकिंगची जी काय रिक्रुटमेंट आहे ते आपल्या हातामध्ये जॉब असणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपण जर गव्हर्नमेंट जॉबाबत डेडिकेटेड तयारी करत असाल तर मित्रांनो हा सुद्धा एक ऑप्शन आपण पडताळून पाहू शकता. तर पहा काय म्हटलेलं आहे, वॅकन्सी डिटेलमध्ये पाहूया आपण. काय आहे, SC साठी 300, ST साठी 150 आहेत मित्रांनो, OBC साठी 540 आहे, EW साठी 200 आहेत, जनरलसाठी 810 वॅकन्सी आहेत आणि टोटल मित्रांनो 2000 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काय पाहणार आहोत तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय पाहिजे तर ग्रॅज्युएशन आपल्याला पाहिजे आहे. काय पाहिजे आपल्याला, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि 31/12/2020 रोजी काय पाहिजे, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. ठीक आहे. तर आता पहा संपूर्ण माहिती म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय पाहिजे, फी पाहिजे आहे. फी किती आहे तर पेमेंट मी आता तुम्हाला सांगितलं की बेसिक पे 27,000 आहे मित्रांनो. यामध्ये भत्ते किंवा अजूनच्या इतर आपल्याला ॲडिशन जर करून पाहिलं तर 35,000च्या पुढं आपल्याला काय होतं, बेसिक पे जातं. बरेच आपले मित्र ऑलरेडी यामध्ये जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आपण डायरेक्ट गायडन्स घेऊ शकतो. इथं बेसिक पे याचा अर्थ फक्त आपल्याला जे काही बेसिक पे आहे तेवढंच आहे, बाकी भत्ते वगैरे इथं काय अलाउन्सेस हे धरलेले नाहीत. आता फी जर पाहिलं एक्झामिनेशन फी तर जनरल्स आणि OBC EWS साठी किती आहे, 750 आहे. तर मित्रांनो दुसरी बाब म्हणजे SC ST आणि PWD या कॅन्डिडेटसाठी फी नाही आहे, नील म्हटलेलं आहे. त्यामुळे या कॅन्डिडेटसाठी काय आहे, कोणतीही फी वगैरे नाही. आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय तर याला UPSC सारखं काय आहे, अटेम्प्ट्स आहेत, म्हणजे आपण किती वेळा परीक्षा देऊ शकत नाही. तर आपण जर पाहिलं जनरल आणि EWS साठी किती आहे, 4 अटेम्प्ट आहेत, 4 वेळेसच फक्त आपण ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर जनरल EWS PWD यासाठी PWD कॅन्डिडेटसाठी काय आहे, 7 अटेम्प्ट आहेत. OBC PW SC ST साठी काय OBC आणि OBC PWD साठी सुद्धा 7 अटेम्प्ट आहेत. आणि SC ST
ST SC ST आणि त्यामध्ये PWD कॅन्डिडेट असाल तर त्यासाठी आपण कितीही अटेम्प्ट देऊ शकता, त्याला अटेम्प्टची काही मर्यादा नाही. हे अत्यंत महत्त्वाचं होतं. अटेम्प्ट आहेत असे मित्रांनो, फक्त काही एक्झामलाच अटेम्प्ट आहेत. UPSC असेल, SBI PO असेल, ठीक आहे. SBI PO म्हणजे बँकिंग क्षेत्रातला अगदी टफेस्ट एक्झाम आणि एकदम मित्रांनो आपल्याला आकर्षक असा जॉब, पेमेंटच्या बाबतीतच असेल आणि रिस्पेक्टच्या बाबतीत सुद्धा हा एक आकर्षक जॉब आहे. तर आता आपण जाऊया की महत्त्वाचं जे काय आहे याची लिंक, अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर आता फ्री मटेरियल आपल्याला कुठे भेटेल, मी सुरुवातीला प्रॉमिस केल्याबद्दल केल्याप्रमाणे याचं फ्री मटेरियल मी तुम्हाला लगेचच सजेस्ट करतो. तर आपण जाऊया फ्री मटेरियलकडे लगेचच. तर मित्रांनो आपण पाहत आहे की प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सिरीज. तर याच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत अनअकॅडमीतर्फे डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला याची लिंक भेटेल. डिस्क्रिप्शनमध्ये याची काय होईल, लिंक भेटेल. तर त्या लिंकद्वारे आपण काय करू शकता, डायरेक्ट काय करू शकता, याचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आता आपण पाहिल्याचं सिलेबस, तर सिलेबस मी लगेचच आता थोडंसं आपण एक फ्री मटेरियल झालं की आपण सिलेबसकडे जाऊया. याचा सिलेबससुद्धा काय आहे मित्रांनो, जे की यामध्ये प्रिलिम्स एक्झाम आहे. प्रिलिम्ससाठी मॅथ, रिजनिंग आणि GK आहे. तर आपण इथं पाहू शकता क्वांट म्हणजे क्वांट आहे, त्यानंतर इंग्लिश आहे आणि GK आहे. तर GS जे आहे ते आपल्याला काय मेन्ससाठी असणार आहे. त्यामुळे प्रिलिम्ससाठी आपल्याला फक्त 3च सब्जेक्ट काय करायचे, टेस्ट द्यायचे आहेत आणि त्या टेस्ट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट अनअकॅडमीतर्फे अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर त्याचा फायदा घेण्यासाठी काय आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण डायरेक्ट त्या लिंकवरती जाऊ शकता. आणि मी सुद्धा मित्रांनो, आपण डेली कालसुद्धा आपण ऑनलाईन याच्या टेस्ट पाहिलेल्या आहेत. फ्री आपल्याला जॉईन करून घेता येतं. ऑनलाईन ज्यावेळेस मी लाईव्ह शिकवत असतो त्यावेळेस आपण काय करू शकता, जो कोड असतो तो कोड टाकून आपण स्वतः ते लाईव्ह टेस्ट देऊ शकता. अशा पद्धतीने अनअकॅडमीचा जो उपक्रम आहे याचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला त्या एज्युकेटरकडून अगदी डिटेलमध्ये भेटत असतं, ठीक आहे. तर काय करायचं आहे, डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं. डायरेक्ट आपण अनअकॅडमीच्या त्या ॲपवरती जाईल. ॲप नसेल घेतलं तर ॲप इन्स्टॉल करा, नसेल केलं तर मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून सुद्धा आपण डायरेक्ट त्या ॲपवरती जाऊ शकता. तर सिलेबस आपला पाहायचा राहिलेला आहे महत्त्वाचं म्हणजे. तर आपण आता लगेचच काय करूया मित्रांनो, सिलेबसकडे वळूया. तर आताच आपण जसं की पाहिलं टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा हे 3 टॉपिक आपल्याला पाहायला भेटलं, इंग्लिश, क्वांट आणि रिजनिंग. तर इंग्लिशचे 30 क्वेश्चन असतील मित्रांनो, क्वांटचे 35 आणि रिजनिंगचे 35 असतील. टोटल मार्क असतील 100. परंतु याचं जे टाईम डिव्हायडेशन आहे तर काय आहे, सेक्शन वाईज टाईम आहे. इंग्लिशसाठी 20 मिनटं असतील, क्वांटसाठी 20 मिनटं असतील आणि रिजनिंगसाठी 20 मिनटं असतील. असेल टोटल आपल्याला 1 तास असेल. तर ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर, प्रिलिम्स क्रॅक केल्यानंतर आपल्याला येईल मेन टार्गेट म्हणजे मेन्स एक्झाम. तर मेन्सचं काय आहे मित्रांनो, मेन्सवरतीच फायनल सर्व काही कट ऑफ वगैरे डिक्लेअर होणार आहे. तर रिजनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड म्हणजे काय आहे, तर रिजनिंगच असतं जास्त करून. कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे ते 2 ते 3 प्रश्न पाहायला भेटतील. तर याचे आपल्याला 45 क्वेश्चन असतील, मॅक्झिमम 60 असतील आणि ड्युरेशनसुद्धा आपल्याला 60 मिनिट 60 क्वेश्चनसाठी असतील, ठीक आहे. आणि 45 यामध्ये क्वेश्चन्स असतील, ठीक आहे. आणि 60 मार्क असतील, 60 मिनिट वेळसुद्धा असेल. त्यानंतर आपल्याला क्वांट म्हणजे त्याला डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन DI असतात. यामध्ये 35 क्वेश्चन असतील, 60 मार्क असतील आणि वेळ असेल 45 मिनिटं. त्यानंतर जनरल, इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस यामध्ये करंट अफेअर, बँकिंग रिलेटेड असतं आणि ज्या बँकिंगच्या टर्म्स असतात ते आपल्याला करावं लागतील. तर 40 क्वेश्चन असतात, 40 मार्क्स असतात आणि 35 मिनिट वेळ असतो. इंग्लिश लँग्वेजमध्ये जर पाहिलं तर आपण इंग्लिशचं 35 आपल्याला क्वेश्चन मिळतील, 40 मार्क्स असतील आणि वेळ किती असेल, 40 मिनिट असतील. असे टोटल 3 तासाचा मेन्स एक्झाम असेल मित्रांनो. त्यासाठी मॅक्झिमम मार्क्स 200 असतील आणि क्वेश्चन किती असतील, तर 155 काय असतील आपल्याला क्वेश्चन असतील, ठीक आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह, तर ड्युरेशन ऑफ डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट काय 30 मिनिटाचा असेल. इट विल बी टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. यामध्ये काय असेल, आपल्याला ही परीक्षा झाली लगेचच आपल्याला काय असते मित्रांनो, ही डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असते. त्यामध्ये लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग असतं. आपलं ह्यामध्ये टायपिंग स्पीडसुद्धा चेक होतं. तर आता काय आहे, 2 क्वेश्चन असतात, याला 50 मार्क आपल्याला काय असतात, दिलेली असतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे काय आहे आपल्याला दिलेलं असतं. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू जे आहे ते आपल्याला फेस करावं लागेल. त्याचासुद्धा आपल्याला इथं क्रायटेरिया दिलेला आहे, ठीक आहे. तर याचं जे काय शेड्यूल आहे ते सुद्धा आपण पाहूया मित्रांनो. तर काय सांगितलेलं आहे, इंटरव्ह्यू आपल्याला 50 मार्कचीच होईल किंवा आता हे लॉकडाऊनमुळे थोडं चेंज झालेलं आहे. तर 50 मार्काचे इंटरव्ह्यू आणि 20 मार्काचं 30 मार्काचे इंटरव्ह्यू आणि 20 मार्काचं ग्रुप डिस्कशन असणार आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण मी काय केलेलं आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी काय आपल्या अजून डाऊट असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो. नक्की आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या अशाच अपडेट आपल्याला मिळत राहतील. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण तर ठरला आहे मित्रांनो, त्यामुळे एक लाईकसुद्धा नक्की करा. याची अप्लाय करण्याची लिंकसुद्धा मी काय करेल डिस्क्रिप्शनमध्ये येईल, तिथून आपण डायरेक्ट अप्लाय करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.